सवेरे सवेरे यारों से मिलने लिंग्विस्टिक आणि फोनेटिक्स उत्तम पद्धतीने झालेला आहे. तुम्हाला मी फक्त 5 शब्द सांगणार आहे. तर माझा विषय संपूर्ण आहे. माझा विषय इंग्रजी आहे हे लक्षात घ्या. काकतीचे डोकेजनामध्ये स्वामीचा हृदयुक्त अल्पमोठी वृत्ती आणि विद्यार्थी पंचलक्षण. विद्यार्थीची 5 लक्षणं हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. काकतीची म्हणजे कावळ्यासारखी दृष्टी. शिक्षक आपल्याला सगळे शिकवतात. तिथं सगळी शिकवणारी मंडळी तुमच्या समोर आहे. स्टेज पासून ते सगळे उभा राहिले. कावळ्यासारखी दृष्टी पाहिजे. कावळा कसा असतो आपल्याला जे शिकवलं ते आत्मसात केलं पाहिजे. बघत सांगतोय बघत घ्या ना. बगड्यासारखी आपल्या बगड्याच्या पायावर मारवतो, पाण्यामध्ये पकडतो, पक्ष पकडतो. तसं आपल्याला शिक्षकांनी दिलेलं ज्ञान आत्मसात करता आलं पाहिजे. काकतीची भक्त ज्ञान स्वानिधान तत्वच्या अल्पभोजी धृत्य आहे. कुठेही जोपासलं पाहिजे. कधी आपल्याला रात्रीचं जागा विद्यार्थ्यांपासून सुद्धा आपल्याला ठरवलं पाहिजे. सकाळी सकाळी पाठच उठायला पाहिजे. कमी वेळ 7 तास हो आणि अभ्यासाला सांगितल्या वेळ उठलं पाहिजे. ठरवून त्याला उठलं पाहिजे. नाही सांगतो आपण मला उठू आई उठायला लागली थम 5 मिनिटानं थम 5 मिनिटानं असं करून 1 तास जातो. कारण मला बरोबर आहे ना. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोणत्या गावी झाला? उत्तर बघा. नाव सांग तुझं. रयत शिक्षण संस्थेचं मुख्य कार्यालय कोणत्या जिल्ह्यात आहे?